आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। अजित पवार चहापानासाठी फडणवीसांच्या घरी जाणार, शिंदेही थोड्याच वेळामध्ये दाखल होणार। चहापानासोबत तिघांमध्ये खातेवाटपावर चर्चा होण्याची शक्यता, तर सर्व आमदारांनाही फडणवीसांकडून चहापानाचं निमंत्रण। पुढील काही तासामध्ये महायुतीचं खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर 5 दिवसानंतर खातेवाटप होणार, सूत्रांची माहिती। मंत्री धनंजय मुंडेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट, दोघेही फडणवीसांच्या घरी चहापानाच्या कार्यक्रमाला पोहोचले। वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात, खातेवाटप जाहीर होण्यापूर्वी मुंडेंनी घेतली अजित पवारांची भेट। नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, अधिवेशनाचा शेवटचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता। कालच्या बीड परभणीच्या घटनेनंतर आज विरोधक कोणती भूमिका मांडणार याकडे लक्ष। राहुल गांधींचा संविधान बदलाचा मुद्दा मतदारांनी नाकारला, पंतप्रधान मोदींच्या प्रसिद्धीमुळे महाराष्ट्र हरियाणामध्ये भाजपला यश, मॅट्रिक्सच्या सर्व्हेमध्ये दावा। शरद पवार आज बीडमधील मस्सा चौक दौऱ्यावर, हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची पवार भेट घेणार, पवारांच्या दौऱ्यापूर्वी गावाची पोलिसांकडून पाहणी। शरद पवार आज परभणी दौऱ्यावर, पवार संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झालेल्या जागेची पाहणी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची शरद पवार भेट घेणार। मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड जोडा, ठाकरे गटाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी, बोगस मतदानाला पूर्णविराम देण्यासाठी अनिल देसाई यांच्याकडून निवडणूक आयोगाला पत्राद्वारे मागणी। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज जालना बंदची हाक, कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार, शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणू नये, बाजार समिती प्रशासनाचं शेतकऱ्यांना आवाहन।